ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघूया, इकडे प्रियाने अन्नपाण्याचा जेलमध्ये त्याग केलेला असतो. तर लेडीज कॉन्स्टेबल जबाबदारी खातर डॉक्टरांना बोलावून घेतात आणि त्या म्हणतात, ही अन्नपाणी खात नाही, हिला नक्की काहीतरी होईल, अशक्तपणा येईल. त्यावर डॉक्टर तिचं चेकअप करतात आणि तिला सांगतात, तुला खावं प्यावं लागेल. तू जर खाल्लं नाहीस ना तर तुला खूप मोठा आजार होऊ शकतो. त्यावर ती डॉक्टरला म्हणते, जोपर्यंत माझा नवरा अश्विन मला भेटायला येत नाहीत, माझ्या घरचे मला भेटायला येत नाहीत, तोपर्यंत मी जेवणार नाही. तर डॉक्टर प्रियाला म्हणतात, अगं जर तू खाल्लंच नाहीस, तुला कोण भेटायला आलं हे सुद्धा कळणार नाही. तुला जर भेटायचं असेल तुझ्या नवऱ्याला, आधी तुला खावे लागेल, स्वतःची तब्येत सुधारावी लागेल. तर प्रिया डॉक्टरांना म्हणते, हो तुमचं अगदी बरोबर आहे. तो जर मला भेटायला आला आणि मी जर आजारी असेल तर मी त्याला कशी भेटणार, मी त्याला कशी बोलणार, ही प्रियाला काळजी सतावते आणि ती डॉक्टरांसमोर कॉन्स्टेबलला म्हणते, जेवण द्या, मी जेवते, मी नक्की जेवते, असं म्हणून ती अश्विनला भेटण्यासाठी डॉक्टरांसमोर प्लेटमधील असलेला वरण भात खाते. कारण तिला असे वाटत असते की मला आता अश्विन भेटायलाच येणार आहे आणि मी त्याला भेटणार आहे आणि मी त्याला म्हणणार आहे, मला जेलच्या बाहेर काढ. पण इथं आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. डॉक्टर प्रियाला जेलमध्ये चक्कर येते म्हणून डॉक्टर प्रियाचं चेकअप करतात. तर प्रिया प्रेग्नेंट निघते. आता सिरियलला खूपच मोठं वळण मिळणार आहे. प्रिया प्रेग्नेंट होणार आहे. आता प्रिया परत सुभेदारांच्या घरी येणार का? अश्विनला परत ती जाळ्यात अडकवणार का? अश्विन परत तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार का? प्रियाची शिक्षा माफ होणार का? हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलची सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.